Hello, good morning to all. In this lecture, we discuss or we studied the new article in oscillations, that is energy of simple harmonic motion. ओके, या लेक्चरच्या अगोदर आपली 3 लेक्चर्स आपण कंप्लीट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये 6 इम्पॉर्टंट इक्वेशन्स डिराईव्ह केलेले आहेत. त्या इक्वेशनचा फिजिकल इंटरप्रिटेशन्स काय असेल तो आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. देन ग्राफ्स इन SHM, ओके, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम इंटरवल एक्स डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी व्ही अँड ॲक्सेलरेशन ए चेंज होतात. म्हणजे एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय अँड ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. यांचे आपण इक्वेशन्स टाईम टी इज इक्वल टू 0 असताना पार्टिकल ज्यावेळेला मीन पोझिशनला असेल, ओके, करस्पॉन्डिंग आपण ग्राफ प्लॉट केलेत. किंवा टाईम इंटरवल टी इज इक्वल टू 0 असताना पार्टिकल जर काय एक्स्ट्रीम पोझिशनला असेल, आयदर तो प्लस एला असेल किंवा मायनस एला असेल, त्यावेळेचे आपण ग्राफ या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे. जर का तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही जर काही सर्च केलात की SHM 01 तर तुम्हाला इक्वेशन्स भेटून जातील. ठीक आहे. SHM 02मध्ये तुम्हाला फिजिकल इंटरप्रिटेशन्स भेटून जातील त्या इक्वेशनची, आणि SHM 03मध्ये तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ SHM हे आर्टिकल तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे, एखादी सिस्टीम आहे, मग ती स्प्रिंग मास ऑसिलेटर जे असेल तर त्या सिस्टीममध्ये त्या पार्टिकलसाठी टोटल मेकॅनिकल एनर्जी काढायची आपल्याला. तर ते आपण कशी फाइंड आउट करू शकतो, तर बघा, आपल्याला हे माहीत असलं पाहिजे, इन सिम्पल हार्मोनिक मोशन द ऑसिलेटिंग सिस्टीम पॉसेसेस 2 टाइप्स ऑफ एनर्जीज. बरोबर आहे का? मी काय म्हटलं, इन सिम्पल हार्मोनिक मोशन द ऑसिलेटिंग सिस्टीम पॉसेसेस 2 टाइप्स ऑफ एनर्जी. फर्स्ट पोटेन्शियल एनर्जी अँड सेकंड कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे का? तर आपला इन जनरल ॲज अ स्टेटमेंट किंवा याविषयी आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी म्हणजे आपण काय म्हणतो की एनर्जी पॉसेस्ड बाय पार्टिकल, ओके, ड्यू टू इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. बरोबर आहे का? तुम्ही जर का बघितला स्प्रिंग मास ऑसिलेटर, जर का तुम्ही सिस्टीमचं एक्झाम्पल घेतला, ओके, जर काय तुम्ही एखाद्या ब्लॉकला, ठीक आहे, हा मास आहे, त्याचं मास स्मॉल एम आपण डिनोट करू. जर काय आपण ह्या ब्लॉकला, ओके, एक्स इज इक्वल टू 0 ही त्याची मीन पोझिशन किंवा स्टेबल पोझिशनपासून जर का तुम्ही डिस्प्लेस केला, ओके, आणि या पॉईंटला सपोज करा हा पॉईंट आहे एक्स इज इक्वल टू प्लस ए आहे, आणि या पॉईंटपासून तुम्ही जर का याला रिलीज करायच्या अगोदर त्याला पकडून ठेवलं तर तुम्हाला काय जाणवतं की एक इनविजिबल फोर्स आहे जो मिनी पोझिशनकडे आपल्याला खेचतो आहे. ओके, म्हणजे तुम्हाला इथं काय जाणवतं एक एनर्जी आहे. ओके, म्हणून मी काय म्हटलं, एनर्जी पॉसेस्ड बाय अ पार्टिकल ड्यू टू इट्स डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन. ओके, त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. ओके, पोझिशन म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशनमुळे जी एनर्जी पजेस होते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. ठीक आहे. आणि देन सेकंड आहे कायनेटिक एनर्जी. ओके, ज्या वेळेला सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये किंवा ऑसिलेटरच्या केसमध्ये हा ऑब्जेक्ट, ओके, त्याच्या मीन पोझिशनच्या अबाउट टू अँड फ्रो मोशन करत असतो किंवा ऑसिलेशन करत असतो. ओके, त्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीमुळं जी एनर्जी पजेस होईल किंवा आपण जी एनर्जी फाइंड करू शकतो ती एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी विच इज ड्यू टू द व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल. समजलं का? ठीक आहे. आणखीन पुढे जाऊन जर का आपलं सांगायचं म्हटलं तर बघा, ॲट एनी इन्स्टंट द टोटल एनर्जी ऑफ द ऑसिलेटर, ओके, टोटल एनर्जी ऑफ द ऑसिलेटर इट इज अ सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. जर का तुम्हाला टोटल मेकॅनिकल एनर्जी फाइंड करायची असेल तर आपण काय करतो आहे, या दोघांची सम करतो आहे, ॲडिशन करतो आहे. बरोबर आहे का? आणि बघा, ॲज द सिस्टीम इज कॉन्झर्वेटिव्ह. ओके, जर काय सिस्टीम तुमची कॉन्झर्वेटिव्ह असेल तर कॉन्झर्वेटिव्ह याचा अर्थ काय, देर इज नो एनी फ्रिक्शनल फोर्स ऑर डिसिपेटिव्ह फोर्स आर ॲक्ट ऑन इट. जर काय त्या केसमध्ये सिस्टीमवरती कोणताही डिसिपेटिव्ह फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होत नसेल तर टोटल मेकॅनिकल एनर्जी, ओके, बघा, टोटल मेकॅनिकल एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. यालाच म्हणतो ना आपण टोटल मेकॅनिकल एनर्जी. ओके, तर बघा, ही टोटल मेकॅनिकल एनर्जी त्यावेळेला कॉन्झर्व्ड असते. म्हणजे कधी देर इज नो डिसिपेटिव्ह ऑर फ्रिक्शनल फोर्स इज ॲक्ट ऑन अ
such a system, then total mechanical energy of a given system is conserved. समजलं का? मी पुन्हा सांगतोय, आय रिपीट, ॲज द सिस्टीम इज कॉन्झर्वेटिव्ह. ओके, काय म्हणतं बघा, ॲज द सिस्टीम इज कॉन्झर्वेटिव्ह दॅट इज नो डिसिपेटिव्ह. ओके, डिसिपेटिव्ह याचा अर्थ काय, एखादी फॉर एक्झाम्पल एखादी व्हॅल्यू आहे तर ती काय होतं, डिक्रीज होत जाणं विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, और देर इज नो डिसिपेटिव्ह फोर्स, dissipative or frictional force are acting, the total mechanical energy okay must be conserved. लक्षात आलं का? बरं, आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला याचं एक्सप्रेशन तर काढायचं आहे. त्या अगोदर पहिल्यांदा आपण कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन फाइंड करू, देन पोटेन्शियल एनर्जीला आपण डिफाईन करू, त्याचं आपण इक्वेशन फाइंड करू. कारण का बघा, कायनेटिक एनर्जी तुम्ही डायरेक्टली फाइंड करू शकता त्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन पुट करू, मात्र तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी पर्टिक्युलर इन्स्टंटला एक्झॅक्टली सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही काय करतात, तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी तुम्ही डिफाईन करत असतात. हे समजून घ्या, आपण ते पुढं आर्टिकलमध्ये बघू. ठीक आहे. सो फर्स्टली वी डिराइव टू फाइंड इक्वेशन फॉर कायनेटिक एनर्जी इन SHM. ठीक आहे. तर बघा, वी नो दॅट कायनेटिक एनर्जी जनरल इक्वेशन का आहे, हाफ mv². बरोबर आहे का? आता या केसमध्ये आपल्याला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू पुट करायची आहे. ओके, आता ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपण कोणती पुट करणार आहोत? ओके, ज्या वेळेला पार्टिकल आपण एक्स डिस्प्लेसमेंटनं डिस्प्लेस करतो त्याच्या मीन पोझिशनपासून, तर एक्सच्या रिस्पेक्टिव्ह व्हेलॉसिटीचं इक्वेशन आहे का तुमच्याकडं? तर आहे. तर इक्वेशन कोणतं आहे? व्ही किंवा आपण सिन्स म्हणू, व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा √a² - x². ठीक आहे. आता बाय पुटिंग दिस इक्वेशन इन इक्वेशन नंबर फर्स्ट वी गेट देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ व्ही म्हणजे किती आहे, हे आहे ना, प्लस और मायनस ओमेगा √a² - x² ब्रॅकेट स्क्वेअर v². ठीक आहे. देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ω² इंटू a² - x². स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रिमूव्ह झाला. ठीक आहे. आता बघा, ω² म्हणजे काय असतो? ω² आपण एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला होता, त्याची व्हॅल्यू आहे k/m. ठीक आहे. ही ω² व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करू. तुम्हाला काय भेटेल सांगा? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ k/m इंटू a² - x². ठीक आहे. आता हा m आणि हा m कॅन्सल झाला, शिल्लक काय राहिलं सांगा? k/2 इंटू ब्रॅकेट a² - x² इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. आणि हे तुमचं डिझायर्ड इक्वेशन असेल फॉर कायनेटिक एनर्जी इन SHM. ओके. आता वेअर म्हणू शकता तुम्ही खाली, वेअर A is what? A is the amplitude of the particle from, आणि x काय असेल? x is the displacement of a particle from its mean position. बघा, कधी लक्षात ठेवा, तुम्हाला डिस्प्लेसमेंट घ्यायचं असेल तर इट इज ऑलवेज टेक्स फ्रॉम इट्स मीन पोझिशन. ओके. आणि ज्यावेळेला तुम्ही पार्टिकल डिस्प्लेस करताय, तुम्ही राईटला करा किंवा लेफ्टला करा, तर त्याच्या बरोबर एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे टुवर्ड्स इट्स इक्विलिब्रियम किंवा स्टेबल पोझिशन रिस्टोरिंग फोर्स हा ॲक्ट होत असतो. ठीक आहे. ए इज वॉट? amplitude and x is what? displacement from its mean position. समजलं का? ठीक आहे. देन आपल्याला फाइंड करायचं आहे पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन. ठीक आहे. बघा, मी मगाशीच म्हटलं ना की आपण डायरेक्टली पोटेन्शियल एनर्जी डिफाईन नाही करू शकत किंवा आपण पोटेन्शियल एनर्जीचं डायरेक्टली इक्वेशन फाइंड नाही करू शकत, तर आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाइंड करत असतो. लक्षात आलं? ठीक आहे. आता बघा, आपण एक पुन्हा ही सिस्टीम घेऊ आपण. ठीक आहे. थोडंसं आपण याला व्यवस्थित काढू पुन्हा एकदा. सपोज हा x इज इक्वल टू प्लस a म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन असेल आणि ही x इज इक्वल टू मायनस a असेल. ठीक आहे. आता बघा, पहिल्यांदा बघा, मेन पोझिशनला ओके ॲट x इज इक्वल टू 0 पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? सपोज करा u0 असेल. बरोबर, म्हणजे समथिंग काहीतरी आहे असं आपण अज्युम करू, u0 आहे. ठीक आहे. बघा, पार्टिकल जर का मी x डिस्प्लेसमेंटनं डिस्प्लेस केला असेल,
इथपर्यंत, ठीक आहे. ॲट अ पॉईंट आपण ह्याला घेऊ P, ओके. हे डिस्टन्स आहे, सपोज करा x डिस्प्लेसमेंट आहे, ओके. तर ॲट अ पॉईंट Pला या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी बनेल, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय बनणार आहे, आपण अज्युम करू सिम्बॉलिकली U बनणार आहे, बरोबर आहे का, ठीक आहे. हे डिस्टन्स आलं मीन पोझिशनपासून P पॉईंटपर्यंतचं, हा पॉईंट P आहे, हा पॉईंट P आहे, ठीक आहे. तर x आहे. ज्यावेळेला आपण हा पार्टिकल डिस्प्लेस करू त्यावेळेला ह्या पार्टिकलवरती एक फोर्स ॲक्ट होईल टुवर्ड्स इट्स मीन पोझिशन, तो असेल रिस्टोरिंग फोर्स, बरोबर आहे का, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या पॉईंटला तुम्हाला रँडम एक पोटेन्शियल एनर्जी भेटते, त्याला आपण U असं म्हटलेलं आहे, आणि हे याचीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ते आपण कशी फाइंड करायची ते आपण खाली बघणारच आहोत, ठीक आहे. बघा मी काय म्हटलं, डायरेक्टली आपण एका पर्टिक्युलर इन्स्टंटला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करू शकत नाही किंवा डिफाईन नाही करू शकत. तर आपण काय करतो, तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, जर काय फॉर एक्झाम्पल ॲट अ पॉईंट Pला एनर्जी U असेल तर या पॉईंटपासून आपण पुन्हा पार्टिकल, ओके, किंवा हे मास या पॉईंटपासून पुन्हा आपण डिस्प्लेस करणार आहोत. लक्षात आलं. सपोज करा आपण dx डिस्प्लेसमेंट त्याला डिस्प्लेस केला असेल तर काय होईल, ही जी काय एनर्जी आहे U ती काय होणार आहे, चेंज होणार आहे, ओके. मग आपल्याला या एनर्जीमधला चेंज इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचं आहे. समजलं का, ठीक आहे. तर बघा आपण स्टार्ट करू. काय म्हणता येईल सांगा, डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, ओके. सपोज जर का x असेल तर या केसमध्ये जो रिस्टोरिंग फोर्स बनतो तर तो आपण डिफाईन करू शकतो का. फर्स्टली रिस्टोरिंग फोर्स Fr इज इक्वल टू -kx, इक्वेशन नंबर फर्स्ट, ओके. म्हणजे काय, व्हेन द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इट्स x आहे का, ओके. देन द रिस्टोरिंग फोर्स Fr, then the restoring force acting on it is F is equal to -kx. Fr लिहिले मी आता सिम्बॉलिकली, ठीक आहे. हा फोर्स कसा असणार आहे, हा जो काय फोर्स आहे तो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, बरोबर आहे का. देर इज नो एनी डिसिपेटिव्ह और फ्रिक्शनललेस फोर्स, म्हणजे ह्या ठिकाणी कुठलाही फ्रिक्शनल फोर्स किंवा डिसिपेटिव्ह फोर्स ॲक्ट झालेला नाही. त्यामुळे आपण हा जो काय फोर्स डिफाईन केला आहे रिस्टोरिंग फोर्स, हा कसा आहे, फोर्स कॉन्झर्वेटिव्ह इन नेचर आहे. लक्षात आलं, ठीक आहे. देन नाऊ वी कॅन डिराईव्ह हिअर द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मी मगाशी म्हटलं ना, या केसमध्ये आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डिफाईन करणार आहोत, ओके. तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑसिलेटिंग सिस्टीम, ओके. काय असणार आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑसिलेटिंग सिस्टीम इज वर्क डन अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स इन प्रोड्युसिंग अ डिस्प्लेसमेंट x, ओके. तर बघा हे कसं बोललं बघा, मी काय म्हटलं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इट गिव्स इज नथिंग बट काय म्हणता येईल सांगा, वर्क डन अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स. बघा ह्या पॉईंटला सपोज करा मी हा ब्लॉक इथपर्यंत डिस्प्लेस केला x सेंटीमीटरनं किंवा x डिस्प्लेसमेंटनं, ओके. या पॉईंटपासून मी पुन्हा हा ब्लॉक फर्दर डिस्प्लेस करायला बघतो आहे तर काय होणार सांगा, मी ऑलरेडी ह्या ब्लॉकला ॲट अ पॉईंट Pला आणून इथं ठेवलं आहे, सपोज करा असं इथं पकडून ठेवलं आहे, ठीक आहे. आणि पुन्हा ज्यावेळेला आपण ह्याला पकडून ठेवू या पॉईंटला म्हणजे P पॉईंटला, त्यावेळेला या ऑब्जेक्टवरती किंवा ह्या ब्लॉकवरती एक रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होईल टुवर्ड्स मीन पोझिशन, बरोबर आहे का. आणि त्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट आपण पुन्हा एक डिस्प्लेसमेंट करतो आहे, कोणतं, dx. तर मग आपण असं म्हणू शकतो का, द वर्क डन प्रोड्यूस्ड बाय और द वर्क डन इन टर्म, बघा काय म्हणता येईल, द वर्क डन अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स, म्हणजे मी असं लिहू शकतो वर्क डन अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स it gives the value of change in potential energy. बघा पॉईंट Pला तुम्ही काय केला, हा मास डिस्प्लेस केला आहे x सेंटीमीटरनं किंवा x मीटर असेल किंवा x डिस्टन्स डिस्प्लेस केला असेल. तर या पॉईंटला बघा रिलीज करायच्या अगोदर तुम्ही हा मास इथं आणला आहे तेव्हा तुम्हाला काय जाणवेल रे, या पॉईंटला एक इनविजिबल फोर्स ॲक्ट होतो आहे. तो फोर्स कोणता आहे, रिस्टोरिंग फोर्स आहे.
पुन्हा आपण या पॉईंट पी पासून पुन्हा जर काय तुम्ही फर्दर डिस्प्लेसमेंट करायला गेलं dx असेल ते, ठीक आहे, तर तुम्ही काय करताय, ह्या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट वर्क डन करताय आणि हे वर्क डन काय तुम्हाला देऊन जातं, वर्क डन, बघा वर्क डन अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. बिकॉज वॉट, पहिल्यांदा तुम्ही डिस्प्लेसमेंट एक्स केलं आहे, पार्टिकल इथे ठेवलं, हा पार्टिकल किंवा हा ब्लॉक पी पॉईंटला असताना पोटेन्शियल एनर्जी सपोज करा यू आहे. ओके, तर तुम्ही या पॉईंटपासून पुन्हा जो ब्लॉक यम आहे किंवा जो मास यम आहे त्याला पुन्हा डिस्प्लेस करायला चालला आहे. याचा अर्थ काय, तुम्ही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी करतात, बरोबर आहे का. या पॉईंटला एनर्जी यू आहे, तुम्ही जर पुन्हा पुढे जात असाल तर एनर्जी चेंज होईल, बरोबर आहे का. देअर फोर वर्क डन अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. मी काय बोलतो समजतं का, ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, हा मास किंवा हा ऑब्जेक्ट किंवा हा पार्टिकल मी एक्स डिस्प्लेसमेंटने डिस्प्लेस केला आहे, ठीक आहे. त्या पॉईंटला म्हणजे पी पॉईंटला असणारी पोटेन्शियल एनर्जी किती आहे, यू आहे, ठीक आहे. तर मी ह्या पॉईंटपासून म्हणजे पुन्हा पी पॉईंटपासून पार्टिकल फर्दर डिस्प्लेस करायला चाललो आहे. ओके, ॲक्च्युली इथं मी हा पार्टिकल डिस्प्लेस केल्यानंतर याच्यावरती एक रिस्टोरिंग फोर्स बॅकवर्डला लागत आहे. ओके, आणि या रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट मी हा पार्टिकल डिस्प्लेस करतो. याचा अर्थ काय, मी वर्क डन करतो आहे. वर्क डन काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा फोर्स कोणता आहे, रिस्टोरिंग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तुम्हाला काय भेटून जाईल, चेंज इन वर्क डन किंवा वर्क डन. देअर फोर वर्क डन अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. देन आपला आता इक्वेशन फाइंड करायचं आहे. तर बघू आता हे जे सेंटेन्स आहे ते मी लिहू शकतो आहे का, देअर फोर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, त्याला आपण डेल्टा, बघा सॉरी आपण छोटासा चिन्ह डेल्टा यू इज इक्वल टू आपल्याला डिफाईन करायचं आहे. तर मी लिहू शकतो का मायनस डी यू, बरोबर आहे. या ठिकाणी जे चेंज इन वर्क डन आहे ते म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स अप्लाय करू शकतो, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर ह्या डी डब्ल्यूची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, बरोबर आहे. तर आपल्याला डी डब्ल्यूची व्हॅल्यू फाइंड कसं करता येईल सांगा. तर बघा वर्क डन, तर लिहू का मी वर्क डन डी डब्ल्यू इज इक्वल टू काय असणार आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, फोर्सची व्हॅल्यू काय मायनस के एक्स आहे. फक्त आपण तुम्ही तर व्हॅल्यूचा विचार करा, ठीक आहे. बघा फक्त व्हॅल्यू म्हणजे फक्त याचं फोर्सची मॅग्निट्यूड घ्यायची आहे. देअर फोर के एक्स इंटू डिस्प्लेसमेंट किती, पॉईंट पी पासून चालू ना आपण डिस्प्लेसमेंट करा, किती आहे डिस्प्लेसमेंट, डी एक्स आहे. आता बघा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, हा फोर्स वेक्टर ह्या साईडला आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर ह्या साईडला आहे. याच्यामधला अँगल किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. कारण का वर्क डन इट इज द स्केलर क्वांटिटी, देअर फोर एफ डॉट डिस्प्लेसमेंट येतं, हे मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल आहे, ठीक आहे. त्यामुळे आपण कसं लिहितो, वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू एफ डॉट डिस्प्लेसमेंट एफ डॉट डी एस असं घेतो, ठीक आहे. आता कॉस अँगल डिफाईन करायचं, त्यामुळे कॉस 180 डिग्री. समजलं आपण काय केलं, ह्या दोघांमध्ये स्केलर मल्टिप्लिकेशन आहे, त्यामुळे के एक्स डॉट किंवा इंटू डी एक्स कॉस थिटा 180 घ्यायचं आहे. द अँगल बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड फोर्स, ठीक आहे. आता डी डब्ल्यू इज इक्वल टू, आता कॉस 180चा आन्सर किती येतं, -1 इंटू दिस, त्यामुळे मायनस के एक्स डी एक्स. ओके, आता ही डी डब्ल्यूची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. तर बघा आन्सर काय भेटतं, डेल्टा यू ओके इज इक्वल टू मायनस, हे सुद्धा मायनस आहे ना, त्यामुळे काय होईल प्लस के एक्स डी एक्स हे भेटतं, ठीक आहे. सपोज ह्या इक्वेशनला तुम्ही सेकंड म्हणा. नाऊ इंटिग्रेटिंग इंटिग्रेटिंग इक्वेशन सेकंड बाय युजिंग प्रॉपर लिमिट वी गेट, ठीक आहे. तर बघा डेल्टा यू ओके इज इक्वल टू के कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढा, के इंटिग्रेशन एक्स डी एक्स. ओके, आता लिमिट्स पुट करायचे. कसे पुट करणार सांगा. तर बघा लिमिट्स पुट करत असताना ॲज एक्स इज इक्वल टू 0 ज्यावेळेला पार्टिकल मेन पोझिशनला होता
त्यावेळेला पोटेन्शियल एनर्जी यू इज इक्वल टू यू नॉट होती. ठीक आहे. अँड ॲट एक्स इज इक्वल टू रँडम एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू एक्स असताना पोटेन्शियल एनर्जी किती झाली, यू इज इक्वल टू यू झाली. ठीक आहे. आता हे लिमिट्स आपण पुट करू म्हणजे एक्स इज इक्वल टू 0ला पोटेन्शियल एनर्जी. आता इकडे व्हेरिएबल कोणता आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, आणि ह्या साईडला कोणता आहे, डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंटच्या रिस्पेक्टिव्ह तुम्ही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचं चाललं आहे. ठीक आहे. त्यामुळं एक्स इज इक्वल टू 0 असताना पोटेन्शियल एनर्जी यू नॉट. ठीक आहे. अँड एक्स इज इक्वल टू एक्स असताना पोटेन्शियल एनर्जी यू. ठीक आहे. आता बघा इंटिग्रेशन ऑफ डी यू, आन्सर काय भेटतं, यू लिमिट्स यू नॉट टू यू इज इक्वल टू के इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स, आन्सर काय भेटणार आहे, एक्स स्क्वेअर बाय 2 लिमिट्स 0 टू एक्स. आता पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करा, यू मायनस यू नॉट इज इक्वल टू के आहे तसाच. पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करा, त्यामुळं एक्स स्क्वेअर बाय 2. ओके. आता मायनस जर का तुम्ही 0 पुट केला तर आन्सर काय भेटतं, 0 भेटणार आहे. त्यामुळे शिल्लक राहील फक्त बघा यू इज इक्वल टू हा मायनस यू नॉट आपण इकडं प्लस करू म्हणजे काय, के एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस यू नॉट, आणि हा तुमचा डिझायर्ड फॉर्म्युला असेल फॉर पोटेन्शियल एनर्जी. त्याला आपण सिम्बॉलिकली यू नॉट डिनोट केलेला आहे. ठीक आहे. आणि प्लस यू नॉट म्हणजे काय, ज्यावेळेला पार्टिकल मीन पोझिशनला असेल, ठीक आहे, त्यावेळेला त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी आपण यू नॉट या सिम्बॉलनं डिनोट करणार आहोत. समजलं का. ठीक आहे. त्यामुळं तुम्हाला आतापर्यंत कायनेटिक एनर्जी भेटली किती आहे, के बाय 2 ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि पोटेन्शियल एनर्जी भेटली के एक्स स्क्वेअर बाय 2. लक्षात आलं. शक्यतो आपण इनिशियलला किंवा इनिशियल स्टेटला पोटेन्शियल एनर्जी आपण 0 पुट करतो, त्यामुळं पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल फक्त के एक्स स्क्वेअर बाय 2 बनेल. समजलं का. ठीक आहे. आता आपल्याला आता काय करायचं आहे, टोटल मेकॅनिकल एनर्जी फाइंड करायची आहे, आणि ती काय असणार आहे, ह्या दोन्ही एनर्जीचा सम असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं करू शकतो का, इथं लिहू शकतो मी बघा, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. हां, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन किती आहे, के बाय 2 ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी किती आहे, ह्याला सपोज करा 0 ठेवा तुम्ही, त्यामुळे फक्त काय उरेल पोटेन्शियल एनर्जी के एक्स स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. आता इज इक्वल टू ह्या के बाय 2 आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे किती, के ए स्क्वेअर बाय 2 प्लस मायनस के एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस के एक्स स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. आता बघा हे मायनस हे प्लस कॅन्सल होईल, शिल्लक राहतं टोटल एनर्जी इज इक्वल टू के ए स्क्वेअर बाय 2. ओके. अँड हेन्स इट इज प्रूव्ड. ओके. म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशनच्या केसमध्ये किंवा एखादी सिस्टीम जी सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते त्या केसमध्ये तुम्हाला त्या पार्टिकलचं कायनेटिक एनर्जी भेटते के बाय 2 टाइम्स ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि पोटेन्शियल एनर्जी भेटते के एक्स स्क्वेअर बाय 2, आणि त्या दोघांची सम केल्यानंतर तुम्हाला काय भेटते, टोटल मेकॅनिकल एनर्जी फॉर गिवन सिस्टीम इज इक्वल टू के ए स्क्वेअर बाय 2. समजलं का. ठीक आहे. ओके. आता आपण यानंतर म्हणजे लगेचच काय बघायचं आपल्याला, कायनेटिक एनर्जीचे मॅक्झिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू, देन पोटेन्शियल एनर्जीचे मॅक्झिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू, आणि करस्पॉन्डिंग ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी ऑफ SHM फाइंड करायचं आहे किंवा शो करायचं आहे. समजलं का. ठीक आहे. बघा व्हिडिओ पॉज करा, याचा स्क्रीनशॉट घ्या, आणि तुम्ही स्वतःच्या नोट्स स्वतःच्या हँडरायटिंगला लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके. ठीक आहे. फक्त बघा कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन सोपं आहे, आपण जनरल इक्वेशन यूज केलं, वेलॉसिटी पुट केली, तुम्हाला भेटलं इक्वेशन. मात्र तुम्ही ज्यावेळेला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करता, बरोबर आहे का, इथं लिहा होतं सेकंड फॉर पोटेन्शियल एनर्जी इक्वेशन, बरोबर आहे का. त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा आपण विचार करतो. ओके. आणि मग आपल्याला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कशी भेटते, वर्क डन अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स फॉर द पर्टिक्युलर इन्स्टंट. ओके. इट गिव्स द व्हॅल्यू ऑफ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ओके. ही तुम्ही लाईन लक्षात ठेवा. तुम्ही काय लिहू शकताय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू मायनस DW. आता बघा मायनस DW आपण काय घेतलं आहे, कारण की आपण वर्क डन राईट हँड साईडला करत असो तर आपल्याला जे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी भेटणार आहे ते काय भेटणार आहे, डिसिपेटिव्हच्या फॉर्ममध्ये किंवा निगेटिव्हमध्ये भेटेल, तेव्हा आपण मायनसमध्ये घेतलेला आन्सर. लक्षात आलं का. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण
कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी पाहिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, मॅक्झिमम व्हॅल्यूज आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, ओके. हे समजलं नक्की? ठीक आहे. जर का आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा असेल तर तुम्हाला कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन, पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन, त्याच्या मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यूज कुठं असतात ते माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याचवरून आपण ग्राफ प्लॉट करू शकतो. ठीक आहे, तर बघा काय म्हणता येईल. नेक्स्ट आर्टिकल, मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, फर्स्टली आपण फॉर कायनेटिक एनर्जी, ओके, त्याच्या आपण मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज फाइंड करू. ठीक आहे, तर बघा इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय इक्वेशन, k/2 बरोबर आहे, a² - x². ठीक आहे, तर बघा ॲट आपण एक पहिली कंडिशन घेऊ, ए ॲट x इज इक्वल टू 0 आपल्याला चेक करायचं आहे कायनेटिक एनर्जी किती असेल. बघा x इज इक्वल टू 0 ते पुट करा म्हणजे मीन पोझिशनला, बरोबर आहे, दॅट इज ॲट मीन पोझिशन. हां सांगा मला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एक्स पुट करा, काय भेटणार आहे, एक्स इज इक्वल टू 0 आहे ना, त्यामुळे आन्सर काय भेटेल, KA²/2. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम एनर्जी भेटते कुठं, ॲट अ मीन पोझिशनला तुम्हाला मॅक्झिमम एनर्जी भेटते, बरोबर आहे. देन बी बघा, ॲट एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए, म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीमला जर का पार्टिकल असेल तर तुम्हाला व्हॅल्यू काय भेटते बघा, दॅट इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ठीक आहे, बघा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे ना, बघा एक्स इज इक्वल टू ए पुट करा प्लस ए पुट करा, a² - a², 0 0 × k/2 आन्सर 0, म्हणजे तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू भेटते, बरोबर आहे का. म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीमला जर का पार्टिकल असेल तर त्या पार्टिकलची जी काही कायनेटिक एनर्जी आहे ती 0 भेटणार आहे. ठीक आहे, ओके. आता आपण चेक करू सेकंड फॉर पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, तर बघा इक्वेशन काय आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू kx²/2 बरोबर आहे. बघा फर्स्ट कंडिशन ए ॲट एक्स इज इक्वल टू 0 दॅट इज ॲट मीन पोझिशन. आता एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं तर काय भेटणार आहे, पोटेन्शियल एनर्जी मिनिमम भेटेल ना, एक्स इज इक्वल टू 0 पुट केलं दॅट इज 0, म्हणजे मीन पोझिशनला पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे. अँड देन बी ॲट एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए, ओके, दॅट इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम तुम्हाला भेटणार आहे, तर ते किती भेटणार आहे, एक्सच्या ऐवजी प्लस ए ठेवा किंवा मायनस ए ठेवा, म्हणजे काय भेटणार आहे, KA²/2. लक्षात आलं का. ह्या झाल्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज फॉर कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, तर बघा आपण जी आपली बेसिक डायग्राम होती, म्हणजे कोणती, हा तुमचा रिजिड सपोर्ट आणि हा स्प्रिंग मास ऑसिलेटर सिस्टीम आहे. हे असेल एक्स इज इक्वल टू प्लस ए, एक्स इज इक्वल टू मायनस ए. ठीक आहे, ही एक्स इज इक्वल टू 0 बरोबर आहे. पार्टिकल आपण डिस्प्लेस केला असेल, सपोज करा एक्स रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो F_r, हे सगळं आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, ही डायग्राम खूप महत्त्वाची. आता बघा त्याने काय म्हटलं आहे, बरोबर मीन पोझिशनला पार्टिकलची कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे, म्हणजे या केसमध्ये KE मॅक्झिमम असते कुठं, मीन पोझिशनला, आणि दोन्हीही एंडला कायनेटिक एनर्जी ही 0 असते.
दोन्ही म्हणजे एक्स्ट्रीमला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0 असेल. का सांगा रे? कारण की तुम्ही हे बघितलेत ना, दोन्हीही टर्मिनलला किंवा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटला आणि निगेटिव्ह एक्स्ट्रीमला वेलॉसिटी 0 असेल ना, वेलॉसिटी 0 असेल. त्यामुळे पार्टिकल वेलॉसिटी 0 आहे तर कायनेटिक एनर्जी काय येणार आहे? 0 येणार आहे. ठीक आहे. मात्र वेलॉसिटी ॲट अ मीन पोझिशन ही मॅक्झिमम होते. बरोबर आहे का? ह्याचीसुद्धा व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे, प्लस ऑर मायनस ए ओमेगा. बरोबर आहे. आणि याच्या अपोजिट आहे पोटेन्शियल एनर्जीचं. पोटेन्शियल एनर्जी ॲट अ मीन पोझिशन 0 असते आणि पोटेन्शियल एनर्जी ॲट अ दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशन ही मॅक्झिमम असणार आहे. ठीक आहे. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मॅक्झिमम. ते किती मॅक्झिमम असणार आहे? ke²/2. ठीक आहे. आता आपण ह्या व्हॅल्यूचा यूज करून आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. इथं आपण म्हणू ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी इन SHM. ठीक आहे. तर बघा, वाय ॲक्सिसवरती आपण एनर्जी घेऊ. ठीक आहे. आणि एक्स ॲक्सिसवरती आपण डिस्प्लेसमेंट घेऊ. ठीक आहे. तर बघा, या साईडला आपण एनर्जी शो करतो आहे आणि या साईडला आपण डिस्प्लेसमेंट शो करतो आहे. निगेटिव्ह एक्स, निगेटिव्ह ई. बरोबर आहे. शक्यतो आपण इथून स्टार्ट करणार आहोत ना, त्यामुळं आपल्याला याची गरजच नाही आहे. बघा ग्राफ कसा भेटेल. ठीक आहे. तर बघा, मला सांगा पहिल्यांदा जर का आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ प्लॉट करायचा असेल. ठीक आहे. सपोज आपण काय करू, या साईडला एक्स इज इक्वल टू मायनस ए इथं घेऊ आणि इथं एक्स इज इक्वल टू प्लस ए, म्हणजे दोन्हीही एक्स्ट्रीम पोझिशन्स आपण घेतल्या. तर मला सांगा पहिल्यांदा इथं काय असेल, एक्स इज इक्वल टू 0 मीन पोझिशन. ओके. त्यावेळेला पार्टिकलचं पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0 किंवा U0 असते. ठीक आहे. म्हणजे तुमचा पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ इथून स्टार्ट होईल असं. बरं, एक मिनटं. बरोबर आहे. ठीक आहे. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आहे. ठीक आहे. हे जे काही दोन पॉईंट्स आहेत ते थोडंसं आपण शिफ्ट करू या साईडला. एक्स इज इक्वल टू इथं एक्स इज इक्वल टू प्लस ए आणि ह्याला आपण या साईडला घेऊ इथं एक्स इज इक्वल टू मायनस ए. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही इथं दाखवू शकता. ठीक आहे. आता बघा, दोन्ही एक्स्ट्रीमला एक्स इज इक्वल टू मायनस एला किंवा एक्स इज इक्वल टू प्लस एला पार्टिकलची जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ते किती आहे? मॅक्झिमम आहे ना, म्हणजे किती? ke²/2. इथून बघा. ओके. आणि इथं या साईडला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर तुम्हाला ही व्हॅल्यू भेटून जाईल. थोडंसं शिफ्ट करायचं अगोदर. कळलं का? हा असेल कर्व फॉर पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. आता जर काय तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा ग्राफ काढायचा असेल तर बघा, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आहे, म्हणजे ते इथून स्टार्ट होईल. ठीक आहे. आणि बरोबर दोन्ही एक्स्ट्रीमला मिनिमम आहे, म्हणजे तुम्हाला ग्राफ असा भेटेल. ठीक आहे. आणि हा जो काही कर्व आहे तो फॉर कायनेटिक एनर्जी असेल. दोन्ही एक्स्ट्रीमला कायनेटिक एनर्जी मिनिमम दॅट इज 0 आणि बरोबर एक्स इज इक्वल टू 0ला कायनेटिक एनर्जी kx². हे डिस्टन्स किती झालं? kx² असेल. बरोबर आहे का? आणि हा तुमचा ग्राफ असेल फॉर SHM, एनर्जी इन SHM. समजलं का? ठीक आहे. आता बघा, तुम्हाला एक इक्वेशन भेटलं होतं. कोणतं? टोटल एनर्जी इज इक्वल टू किती होती? ka²/2. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे ओमेगा² इज इक्वल टू k/m. बरोबर आहे. देअरफॉर
देअरफॉर के इज इक्वल टू यम ओमेगा स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन इन टर्म्स ऑफ ओमेगा आपण रिप्रेझेंट करता येतं. जसं की बघा टोटल एनर्जी इज इक्वल टू केच व्हॅल्यू यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. बरोबर आहे. दॅट इज द टोटल मेकॅनिकल एनर्जी. या केसमध्ये आपण काय म्हणू शकतो, इट इज सॅटिस्फाईज द लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर आहे का. ओके. म्हणून आपण काय म्हणू शकतो की जी टोटल मेकॅनिकल एनर्जी आहे सिस्टीमची ती कॉन्झर्वड आहे किंवा कॉन्स्टंट आहे. का. बिकॉज ऑफ देर इज नो एनी डिसिपेटिव्ह ऑर फ्रिक्शनल फोर्स इज प्रेझेंट. ओके. या ठिकाणी कुठलाही फ्रिक्शनल फोर्स किंवा डिसिपेटिव्ह फोर्स प्रेझेंट नाही. त्यामुळे आपली जी काही सिस्टीमचं टोटल मेकॅनिकल एनर्जी आहे ती कॉन्स्टंट आहे किंवा कॉन्झर्वड आहे. लक्षात आलं का. ठीक आहे. ओके. हे समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा, पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि देन आपला नोट्स प्रिपेअर करा. ठीक आहे. काय शंका असेल किंवा काय क्वेश्चन असेल तर विचारत चला कमेंट बॉक्समध्ये, त्याचा आपण आन्सर नक्की देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. ओके. आपण आता या आर्टिकलवरती म्हणजे एनर्जी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन या आर्टिकलवरती काही न्यूमरिकल सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आता आपलं हे रनिंग स्टेटमध्ये आपलं आर्टिकल झालं आहे, त्यामुळे आपण एक दोन एक्झाम्पल बघू. देन आपला होल आर्टिकल्स किंवा होल चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर आपण या चॅप्टरवरचे जे पॉसिबल एक्झाम्पल्स आहेत, जे एक्झाम्पल्स CET म्हणा किंवा JEE IIT ओके या एक्झाम्समध्ये विचारले गेले होते ते प्रॉब्लेम्स आपण त्या एक इंडिपेंडंट व्हिडिओ तयार करून त्यामध्ये आपण पूर्ण प्रॉब्लेम्स सॉल्व करू. ठीक आहे. ओके. अ पार्टिकल ऑफ मास 40 ग्रॅम एक्झिक्यूट्स अ सिम्पल हार्मोनिक मोशन ऑफ एम्प्लिट्यूड 2.0 centimeter. If the time period is 0.20 second, find the total mechanical energy of the system. ओके. म्हणजे तुम्हाला टोटल मेकॅनिकल एनर्जी विचारली आहे. बघा सोल्युशन गिवन काय सांगा. गिवन तर बघा गिवन मास स्मॉल m इज इक्वल टू 40 ग्रॅम गिवन आहे. बरोबर आहे. देन आणखीन काय तुम्हाला ॲम्प्लिट्यूड गिवन आहे. ए इज इक्वल टू 2.0 सेंटीमीटर गिवन आहे. ठीक आहे. अँड देन कॅपिटल टी इज इक्वल टू 0.20 सेकंड तुम्हाला टाईम पिरियड गिवन आहे. विचारलं काय फाइंड द टोटल मेकॅनिकल एनर्जी फॉर द सिस्टीम. ओके. तर बघा पहिल्यांदा आपण हे जे काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ते सिजियसच्या फ्रेममध्ये किंवा सिजियस सिस्टीममध्ये त्याला कन्वर्ट करून घ्या. म्हणजे यम काय बनेल यम इज इक्वल टू 40 × 10⁻³ kg आणि ॲम्प्लिट्यूड काय बनेल ए इज इक्वल टू 2.0 × 10⁻² मीटर. ओके. आणि टाईम पिरियड काय आहेच. ठीक आहे. आता बघा टोटल मेकॅनिकल एनर्जी काय बनतं फॉर्म्युला काय यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे. देअरफॉर यम किती आहे 40 × 10⁻³ ओके इंटू ओमेगा स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो का 4π² अपॉन 2 टाइम्स t² म्हणजे 2π/t ना, त्यामुळे त्याचा स्क्वेअर आहे त्यामुळे 4π²/t². बरोबर आहे. इंटू एच व्हॅल्यू ॲम्प्लिट्यूड 2.0 × 10⁻² मीटर. बरोबर आहे. रेस टू 2. आता इथून 2 एक कॅन्सल होईल शिल्लक 2 राहील. ओके. देअरफॉर 40 × 10⁻³ इंटू 2π² इंटू 2.0 इंटू 10 बघा 4.0 × 10⁻⁴ मीटर. ओके अपॉन t². ओके. आणि जर का तुम्ही हे सॉल्व केलं व्यवस्थित जसं की बघा 40 × 4.0 ओके अपॉन हे t² आहे शिल्लक राहतं. t² व्हॅल्यू तुम्हाला घेऊन आहे ना t² किती आहे 0.20 सेकंड². ठीक आहे. तर तुम्हाला हे आन्सर सॉल्व केल्यानंतर बघा काय भेटतं आन्सर फायनल 7.9 इंटू 10⁻³ किती 3 जूल ही तुमची काय असेल टोटल मेकॅनिकल एनर्जी असेल. समजलं. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युला तुमच्याकडे आहेत. आता तुम्ही काय करायचं फक्त व्हॅल्यू पुट करायची एकाच सेम फ्रेममध्ये तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. देन नेक्स्ट बघू क्वेश्चन नंबर 2.
The phase space diagram for simple harmonic motion is a circle centered at the origin. In the figure, the two circles represent the same oscillator but for different initial conditions, and E1 and E2 are the total mechanical energies respectively. Then तुम्हाला ऑप्शन दिलेत E1 is equal to under root 2 times E2, option B. E1 is equal to 2 times E2, option C. E1 is equal to 4 times E2 and option D. E1 is equal to 16 times E2. ओके, म्हणजे त्या दोघांमधलं तुम्हाला रिलेशन फाइंड करायचं आहे E1 आणि E2 मधलं. तर बघा कसं करता येईल. तर आपल्याला माहिती आहे की फॉर अ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर आपण काय म्हणतो, फॉर अ सोल्युशन बघा, फॉर अ सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटर टोटल मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल टू किती असते, हाफ के ए स्क्वेअर. हे इक्वेशन माहिती आहे आपल्याला, वेअर बघा, वेअर ए इज वॉट, ॲम्प्लिट्यूड ना, ॲम्प्लिट्यूड ऑफ अ पार्टिकल, बरोबर आहे. आता आपण काय करू, पहिल्यांदा फॉर जो बाहेरचा आउटर सर्कल आहे त्यासाठी आपण E1 ची व्हॅल्यू फाइंड करू. तर ते काय भेटेल, E1 इज इक्वल टू काय भेटणार सांगा, 1/2 के. आता ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती दिली, बाहेरच्या सर्कलसाठी 2 टाइम्स आहे म्हणजे 2a स्क्वेअर, बरोबर आहे. अँड फॉर E2 आपण एनर्जी किंवा ह्या टोटल एनर्जीचं इक्वेशन काय लिहू शकतो, ह्याला लिहा होतं टोटल एनर्जी 2, बरोबर आहे. तर काय बनेल ते हाफ के, ॲम्प्लिट्यूड आतल्या सर्कलसाठी किती आहे, ए आहे, त्यामुळं ए स्क्वेअर, बरोबर आहे का. आणि जर का मी ही दोन इक्वेशन्स कंपेअर केली, म्हणजे बघा कसं करू शकतो मी, टोटल एनर्जी फर्स्ट अपॉन टोटल एनर्जी सेकंड, म्हणजे इंडिव्हिज्युअल दोन सर्कलसाठी जर का फाइंड केली, इज इक्वल टू काय भेटणार आहे, हाफ के 2a स्क्वेअर अपॉन हाफ के ए स्क्वेअर, बरोबर आहे. आता त्यातून हाफ के/2 कॅन्सल होईल, ठीक आहे. अजून काय शिल्लक राहतं, 4a स्क्वेअर बाय ए स्क्वेअर, म्हणजे शिल्लक राहणार आहे फक्त 4 शिल्लक राहील, ए स्क्वेअर कॅन्सल होईल, शिल्लक राहणार आहे 4a स्क्वेअर. जर 4 आपण असं लिहू शकतो. आता त्यांनी सिम्बॉलिकली काय केलं आहे, टोटल एनर्जी म्हणजे E1च कन्सिडर केलेलं आहे, म्हणजे काय भेटेल सांगा, E1 अपॉन E2 इज इक्वल टू 4, देअरफॉर E1 इज इक्वल टू 4 टाइम्स E2. त्यामुळे ऑप्शन नंबर किती येणार आहे, सी. ओके, ऑप्शन नंबर सी, बरोबर आहे. हे तुमचं ॲन्सर झालं, समजलं का. ठीक आहे. आपण अशाच पद्धतीचे जे काही वेगवेगळे न्यूमरिकल्स आहेत म्हणजे प्रत्येक आर्टिकलवरचे, ते आपण आपल्या पूर्ण चॅप्टर कवर झाल्यानंतर चॅप्टरच्या नंतर प्रत्येक इंडिव्हिज्युअल कन्सेप्टच्या बेसवर आपण पॉसिबल न्यूमरिकल्स, जी न्यूमरिकल्स प्रिव्हियस एंट्रन्स एक्झाम्समध्ये विचारले गेले आहेत, JEE असेल, नीट असेल, IIT असेल, त्या सगळ्या न्यूमरिकल्स आपण डिस्कस करू, त्यांचे सोल्युशन्स कसे फाइंड करायचे इझिली आणि वेगवेगळे मॅथमॅटिकल टूलचे साहाय्याने ते आपण बघू, ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही स्टडी करत राहा. ओके, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाईम पिरियडचे इक्वेशन्स म्हणजे T इज इक्वल टू पाय अंडर रूट, ओके, M/K ते कसं आलं, किंवा T इज इक्वल टू पाय अपॉन ओमेगा, ते आपण कसं फाइंड करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्या बेसिसवर काही न्यूमरिकल्स आपण सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे. तोपर्यंत स्टडी करत राहा. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.